नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. भारतीय जवान यांच्या सेवापूर्ती समारंभाप्रसंगी उत्कृष्ट भाषण कसे करावे याबद्दलचाच आजचा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हो, निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. चला तर पाहूया भारतीय जवान यांच्या सेवापूर्ती समारंभाच्या प्रसंगी हे सुंदर भाषण. सुरुवात अशी करा. नमस्कार आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर, उपस्थित अधिकारी, सहकारी, कुटुंबीय व आपलाच एक महत्वाचा भाग वाटणारा सर्व उपस्थित जवान हो, आणि आजच्या या विशेष प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना माझा सस्नेह नमस्कार. आजचा दिवस अतिशय भावनिक आहे, कारण आज आपण एका अशा वीर जवानांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व त्यांचा गौरव करण्यासाठी आज एकत्र आलो आहोत, ज्यांनी आपलं आयुष्य देशसेवेस अर्पण केले. देशासाठी जगणं ही गोष्ट एक वेळ सहज असते, पण देशासाठी झिजणं, आयुष्यभर रक्षणासाठी सज्ज राहणं ही गोष्ट प्रत्येकाच्या नशिबी नसते. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसाराची. आज अशाच एका नशीबवान, कर्तव्य दक्ष, निस्वार्थ सैनिकाचा सेवापूर्ती सोहळा आज तुम्हा आम्हांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय, आणि हा क्षण आमच्यासाठी अत्यंत गौरवाचा आहे. ज्येष्ठ जवान ज्यांचा सेवापूर्ती समारंभ आहे त्यांचं नाव या ठिकाणी घेऊन यांनी सैनिकी जीवनातील तब्बल सेवेची एवढी वर्ष देशसेवेत त्यांनी समर्पित केली. सीमा रेषेवरती ऊन वारा पाऊस झेलत आपल्या प्राणांची पर्वा न करता त्यांनी भारत भूमीच्या रक्षणासाठी जीवाचं रान केलं. कधी काश्मीरच्या थंडीत, कधी राजस्थानच्या वाळवंटात, देश कुठेही हाक मारेल तिथं धावून जाणाऱ्या या शूरवीरानं देशाच्या संरक्षणासाठी अतुलनीय योगदान दिलं. त्यांच्या सेवेत असंख्य संकट आली, पण त्यांनी कधी पाठ फिरवली नाही. सीमेवर उभा असलेला सैनिक झोपला तर देश जागा कसा राहील या भावनेनं ते सतत डोळ्यात तेल घालून आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठी हे सज्ज राहिले. आपण शांत सुखाची झोप घेतो, त्या पाठीमागे भारतीय जवान आपल्या संरक्षणासाठी सीमेवरती 24 तास सज्ज आहेत. केवळ शस्त्र चालवणारा नव्हे, तर मनाने देखील शिस्तप्रिय आणि सहकार्यांच्या हक्काचा आधार असा हा जवान आमच्या हृदयात कायम घर करून राहील. त्यांच्या कार्यामुळं एक संपूर्ण पिढीला या माध्यमातून प्रेरणा मिळणार आहे, आणि त्यांचे अनुभव हे आमच्या सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. त्यांच्या सेवेमुळे अनेक तरुणांनी सैनिकी क्षेत्रामध्ये प्रवेश केला आणि राष्ट्र सेवेचं महत्त्व समजून घेतलं. आज आपण त्यांच्या सेवेला मानाचा मुजरा या ठिकाणी करतोय, त्यांच्या वर्दीचा सन्मान करतो. देशाचं ऋण व्यक्त करताना आज मला बोलत असताना शब्द देखील या ठिकाणी अपुरे पडतायत, पण त्यांच्या डोळ्यामधील असणारी चमक, चेहऱ्यावरचा अभिमान आणि त्यांच्या कुटुंबांच्या त्यागाला वंदन करत आपण एक गोष्ट म्हणू शकतो, धन्य ते घर जिथून असा एक वीर जन्माला येतो आणि आता पुढे ते आपल्या कौटुंबिक जीवनात एक नवा अध्याय सुरू करणार आहेत. आम्ही खात्रीने म्हणू शकतो की जसे त्यांनी देशाचं रक्षण केलं, तसंच ते समाजातही आपला प्रभाव निर्माण करत राहतील. सीमेवर लढणाऱ्याला पाठचा आधार देणारा देव नसतो, तर देश असतो, हे आपण सर्वांनी या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या देशाचा आत्मा म्हणजे आपला भारतीय जवान असतो, हे देखील आपण समजून घेणं महत्वाचं आहे. आपल्या या सेवा निवृत्तीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारा प्रत्येक व्यक्ती आपल्याकडून प्रेरणा घेऊन त्यांच्या जीवनात नक्कीच यशस्वी होतील अशी आशा बाळगतो, आणि यांच्या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्तानं त्यांच्या त्यागाला, त्यांच्या कार्याला या ठिकाणी मानाचा मुजरा करतो आणि त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.